सर्वांना श्री स्वामी समर्थ. शनिवार हा शनिदेवांना समर्पित दिवस आहे. या दिवशी शनिदेवाची व भगवान हनुमानजींची भक्ती, पूजा, सेवा केली जाते. शनिदेवांना न्यायदेवता देखील म्हटले जाते, कारण शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार हे फळ देतच असतात. जर व्यक्तीवर शनिदेवाची कृपा असेल तर ती व्यक्तीला आयुष्यामध्ये खूप काही प्राप्त होत असते. त्या व्यक्तीचे भाग्यच बदलून जाते. पण जर शनिदेव व्यक्तीवर नाराज असल्यास मात्र व्यक्तीच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होतात. कोणतेच काम सफल पूर्णत्वास जात नाही. कोणतेच काम मार्गी लागत नाही. समस्या, संकटे ही येतच राहतात. म्हणूनच शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करण्याबरोबरच काही गोष्टींची काळजीसुद्धा घ्यायला हवी. शनिवारी काही कामे आहेत जी चुकूनही करू नयेत. तर ती कोणती कामे आहेत हेच आज आपण पाहणार आहोत. घरातील, समाजातील प्रत्येक मोठ्या व्यक्तीचा आदर हा नेहमीच करावा. पण शनिवारच्या दिवशी चुकूनही वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान, अनादर करू नये. त्यांच्याशी चुकीचे वागू नये. तर त्या दिवशी व नेहमीसुद्धा त्यांचा आशीर्वाद घेऊनच घराबाहेर पडावे. त्यांच्याशी नेहमी प्रेमाने, आपुलकीने बोलावे. या दिवशी मांसाहार खाणे टाळावे. या दिवशी तामसी अन्न खाणाऱ्या व्यक्तींना शनिदेवाच्या अशुभ प्रभावांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे या दिवशी कोणतेही वाईट व्यसन करू नये. शनिवारच्या दिवशी तेल, लोखंड, काळे कपडे एखाद्याला दान करणे शुभ समजले जाते. पण या दिवशी या गोष्टींची खरेदी मात्र करू नये किंवा कोणाकडून त्या वस्तू घेऊ देखील नयेत, कारण त्यामुळे जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी मिठाची खरेदी देखील करू नये. या दिवशी स्त्रियांनी व पुरुषांनीही केसे कापणे, नखे कापणे व पुरुषांनी दाढी करणे अशी कामे चुकूनही या दिवशी करू नयेत. त्यामुळे शनिदेव क्रोधित होतात. म्हणून या दिवशी या गोष्टी करणे टाळावे. शनिवारच्या दिवशी अनेक जण शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजापाठ व दर्शन घेण्यासाठी शनी मंदिरात जातात. पण जरी शनिवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी शनिदेवाचे दर्शन घेताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की शनिदेवाचे दर्शन थेट अगदी समोरून घेऊ नये, तर शनिदेवांच्या डोळ्यात देखील पाहू नये. तर आपली नजर त्यांच्या चरणाशी नेहमी असावी व शनिदेवाच्या उजव्या किंवा मग डाव्या साईडला उभे राहून तिरके दर्शन घ्यायचे आहे. पण कधीही अगदी समोरून दर्शन घेण्याची चूक करू नये, कारण तसे करणे म्हणजे शनिदेवतांचा तो अपमान आहे आणि त्यांच्या शक्तीपुढे आपण नजरेला नजर देणे हे काही बरोबर नाही. त्यामुळे ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे, पूजा करणे याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. म्हणूनच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पाने तोडू नका. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. शनिदेवाचा कोप होऊ शकतो. म्हणून या सर्व गोष्टी या दिवशी अजिबात करू नयेत. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.